देखते हो, दिल में उतर कर दिखलाओ ना, दिल में उतर कर दिखलाओ ना, चेहरा क्या देखते हो. संध्याकाळी नाही का या रेडिओ सिटीवर नाही का एवढे मस्त गाणे लागते ना, बहुत मस्त, बहुत मेलोडियस गाणे लागते आणि ते ऐकण्यासाठी बहुत मजा येते राव. मी काय करतो, वायफाय सुरू करतो, रेडिओ सुरू करतो, गाणे एवढे मस्त लागते ना, बस फेसबुक पाहत राहतो, व्हॉट्सअपचे मेसेज चेक करता करता मस्त गाणे पण म्हणत राहतो मी. इट जस्ट फील्स रिअली ग्रेट. हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 746. आजची तारीख आहे 21 मार्च 2017. आता वाजले करीब रात्रीचे 12:30. भाऊ 12:30 वाजले, झोपून जा लवकर. जास्त वेळ आपण आर्टिफॅक्ट एपिसोड करू नये, क्विकली लवकर खतम करू. आज काय नाही, आज सकाळी उठलो, ड्युटीवर गेलो. ड्युटी नंतर आज मी का केलं की मला आज फाईल पेजेस घेतले मी, कारण ते असाइनमेंट वगैरे कम्प्लीट करावं लागेल, त्यामुळे आपल्याला केव्हापासून तरी सुरुवात करावी लागेल म्हणलं. सो फाईल पेजेस घेतले आणि ते व्हॉट्सॲपवर एका बंद्याने सगळे असाइनमेंटचे फोटोज पाठवले होते. सो त्याच्यावरून मी पूर्ण असाइनमेंट करून राहिलो आहे. हार्डली उद्या परवापर्यंत होऊन जाईल पटकनच. मग दुपारी मी काय गेलो, ठेकेदाराकडे गेलो. इथं काय जास्त काम नव्हतं, पण बहुत झोप लागून राहिली होती. मग मी म्हणलं का आता तसं म्हणलं इथं आलोच आहे, घरीच चाललं जाऊ म्हणलं फालतूपणा. त्यामुळे मी सांगितलं का 500 मध्ये जातो. 500 मध्ये गेलो नाही आणि सरळ घरी आलो. 3 वाजता घरी आलो, झोपलो. 4-4:30 वाजता उठलो, तयारी वगैरे केली आणि आपल्या क्लासेसला गेलो ऑटोकॅडसाठी. ऑटोकॅडच्या क्लासेससाठी गेलो आणि त्याच्यानंतर लोणारेचा फोन आला आणि ते म्हणाले की बाबू कुठं आहे. मी म्हणलं की मी आता घरी आहे म्हणलं. तुम कहा थे बोले, 500 में था. 500 में तो थे ही नाही बोले, वगैरे वगैरे. मग माझी चोरी पकडली गेली. आता का माहित आता उद्या का होणार आहे वगैरे, उद्या का म्हणाल, आय डोंट नो. ऑटोकॅडचा क्लास केला आणि त्याच्यानंतर मी 9:15 वाजताची बस पकडली आणि इथे 10 वाजता आलो. जेवण केलं आणि बस गाणे ऐकून राहिलो, मोबाईल छेडून राहिलो. आज तर काही खास नाही, काही सांगायचं नाही. आज स्नेहाला मी खूप दिवसानंतर बघितलंय, रिअल लाईफ नाही, फोटोमध्ये बघितलाय. फेसबुकवर तिने एक फोटो अपलोड केला आहे आणि इट्स इज लुक सो डॅम वेल अँड येस. सो या देअर इज इट. बाकी काही खास वगैरे काही सांगण्यालायक तर काय आहे नाही. हॅव यू रिअली लाईक हर? तू तिला खरंच लाईक करते? या जेन्युअनली या आय लाईक दॅट गर्ल. आय डोंट नो, म्हणजे असं, कारण ती एक अशी मुलगी आहे म्हणजे तिला पाहिल्यानंतर अशी घंटा वाजते आतमध्ये. आय डोंट नो त्या घंट्याला का म्हणते का नाही, बट हे नवीन हेअरस्टाईल काफी चांगली आहे माझी. नवीन हेअरस्टाईल म्हणजे या हेअरस्टाईलमध्ये प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे जी जुनी माझी हेअरस्टाईल होती त्याच्यामध्ये काय की ते जडपणा नाही का डोक्याला सहन नाही होत. म्हणजे त्याचं ते एरिया आहे ना, हा कसा आहे का याच्यामध्ये किती जास्त केस असले ना तरी डोक्याला असं भारी वाटत नाही, हलकं हलकं वाटते, काही नाही. आणि काही जास्त भांग वगैरे करायची काही गरज नाही. एक वेळा हात फिरवला का तो ॲज इट इजच राहते. हे कसं बिलकुल एक प्रकारे डिफॉल्ट सेटिंगचे केस आहे, त्यामुळे जसे राहते तसेच सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कितीही उड्या मारा ना, हे केस जागच्या जागीच राहील, बिलकुल हलणार नाही. बाकी काही खास नाही. So this is my artifact episode number 746. Right now we are at Haparkada, Maharashtra. Thank you. अभी आँखें तेरी देखी शराबी ये दिल हो गया,
म्हणजे तो ओके. Hello, this is my artifact episode number 747. 47 आहे का? 47. आजची तारीख आहे 21 मार्च 2017. आता वाजले करीब रात्रीचे 11 वाजले. दिवसभराची पूर्ण मेहनत आज संध्याकाळी बिलकुल रात्री 10 वाजता. म्हणजे मी दिवसभर इकडून तिकडे धावतो, तिकडून इकडे धावतो, हे करायचं आहे, ते करायचं आहे. चला थोडंसं कुठं शांतपणे बसतो म्हणलं का. आता बसल्यानंतर आता पुढे काही काम नाही, बस आता आरामात. तसा झाला दिवस केव्हा निघन. संडे दिवस तो तेव्हा, बाकी तर काहीच नाही. सकाळी 8 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत. मग 10 वाजता मग थोडंसं टाइमपास करायला जाऊ म्हणलं तर एखादी पिक्चर पाहू किंवा काही छेडू. तर का झोप लागून जाते यार. आणि झोप तर झोप आहे, त्याला तर काही कॉम्प्रोमाइज करताच येत नाही. कारण दिवसभराची एक्झॉस्टेड असते, सो पूर्णपणे ते तर करावंच लागते. आज काही खास नाही. आज सकाळी उठलो, ड्युटीवर गेलो. आज सकाळीपासून मी प्रॅक्टिकलवरच भिडलो, कारण मला प्रॅक्टिकल वगैरे कम्प्लीट करायचे आहे. मी त्या गिरडे सरांना फोन लावला आणि सर म्हणे सोमवारपर्यंत सबमिशन करून टाका म्हणे. तर आजची तारीख आहे 22 आहे ना. आजची तारीख 21 आहे. 21 आपल्याला 27 तारखेला सबमिशन करायचं आहे. सो म्हणजे आता आपल्यापाशी करीब 5-6 दिवस बाकी आहे. सो या 5-6 दिवसात आपल्याला पूर्ण कम्प्लीट करायचं आहे. 3 प्रॅक्टिकल रेकॉर्ड आहे. हायड्रॉलिक मशीन आणि त्याच्यानंतर आहे मेकॅनिक्स ऑफ मटेरियल मॉम, हायड्रॉलिक मशीन आणि मशीनिंग प्रोसेस, या असे 3 प्रॅक्टिकल आहे. सो मी व्हॉट्सअपवरून सगळे फोटोज वगैरे कलेक्ट केले. ज्या सगळ्यांनी फोटोज वगैरे पाठवले त्यांचे मी फोटोज वगैरे कलेक्ट केले आहे. लिहिणं सुरू आहे. आता होऊन जाईल कम्प्लीट. या सोमवारी सुट्टी घ्यावं लागेल, कारण ते सबमिशन करणं इम्पॉर्टंट आहे. आणि थँक गॉड यावेळेस काही शीट वगैरे नाही आहे, नुसते प्रॅक्टिकल आहे. सोय पण मला प्रॅक्टिकल लिहिण्यासाठी पण टाइम नाही राहतो. म्हणजे ड्युटीवर तर मी कसं तरी लिहून राहिलोय, बट घरी आल्यावर तर काहीच होत नाही पॉसिबल, बिलकुलच नाही. आज काही खास तर नाही. ड्युटी झाल्यानंतर मी तिकडे अटलांटामध्ये गेलो. मी इथे टॅटू काढू का, असा एक टॅटू. टॅटू काढण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. या तू काढू शकते, तुझ्यापाशी पैसे पण आहे आणि नो प्रॉब्लेम. बट मला असं वाटते की राव नाही काढायला पाहिजे इन फ्युचरसाठी. वाय? कारण की समजा जर समोर जाऊन ॲज अ फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी याच्यावरूनच काही पॉइंट आउट केलं तर मला म्हणजे याच्यापाशी म्हणजे माझं असं म्हणण्याचं असं हे उद्देश आहे की त्यांच्या असा क्रायटेरिया असन किंवा असा क्रायटेरियामध्ये का त्यांना असा एक पर्सन पाहिजे ज्यांच्या पर्सनवर एकही टॅटूचं निशाण वगैरे नसलं पाहिजे. आणि सर्वात वाईट गोष्ट कोणती आहे की एक वेळ टॅटू काढल्यावर त्याला आपण कधीही काढू शकत नाही, ते लाईफ टाईमसाठी सोबत राहील. सो तुला जे काही लिहायचं आहे त्याच्यावर थोडंसं विचार करूनच घ्यावं लागेल, कारण लाईफ टाईमसाठी आहे. सो बेटर आहे की आताच नको करू, एकदम तडक्याफडकी काम नको करू, म्हणजे नंतर एकदम प्रॉब्लेम पण नाही झाली पाहिजे.
राहू दे, हे थोडंसं टॅटू वगैरे पाहू नंतर. 11:15 झाले आणि मला डोळ्यावर बहुत जास्त झोप येऊन राहिली. सो दिस इज इट, दिस इज द एंड, दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 747. राईट नाव वी आर ॲट खापरखेडा, महाराष्ट्र. थँक्यू. Alright, hello, this is the My Artifact episode number 740. कुठे गेलं? Right here. Artifact. $748. Okay. हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 748. आजची तारीख आहे 23 मार्च 2017. आता वाजले करीब रात्रीचे 12:30. सकाळपासून दग 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 दग, इकडे धाव तिकडे धाव, तिकडे धाव इकडे धाव, इथून 500 वर्कशॉप ड्युटी, त्याच्यानंतर घरी आल्यानंतर क्लासेस, आणि मग संध्याकाळी 10 वाजता फ्री. 10 वाजता फ्री झाल्यानंतर थोडंसं जेवण केलं का 11 वाजता फ्री होतो मी. ॲक्च्युली 11 वाजता फ्री होतो. तर माझ्यापाशी असते फक्त 1 घंटा. 1 घंटा नाही, हार्डली अर्धा घंटा बस. त्या अर्ध्या घंट्यातच मला कम्प्लिटली रिलॅक्स व्हावं लागते. कारण नंतर आहे झोपणं. म्हणजे झोपण्यामुळे पण एक रिलॅक्सेशन असते म्हणा. बट काय आहे की रिलॅक्स म्हणजे एक टीनेजरसाठी रिलॅक्स मोड म्हणजे कसं असते का, थोडंसं कम्प्युटर छेडणं, लॅपटॉप, मोबाईल, थोडंसं पहा इकडे तिकडे, थोडंसं कोणी काही चॅट करते, कोणी ब्राउज करते, कोणी फोटो अपलोड करते, ते थोडं बहुत काही ना काही करा. तो दिवसभर नाही का असं इकडे तिकडे धावून नाही का मी जस्ट कम्प्लिटली एक्झॉस्टेड होऊन जातो. माय लेग्स आर बिकम रिअली लोड. हे नाही का आता वाजले किती 12:30 वाजले. मला असे म्हणजे कपिल शर्माचे अनकट सीन पाहून राहिलो. तिने रिअली मोर दॅन फनियर दॅन नॉर्मल शो. अँड ह्याच्यामध्येच मला थोडा वेळ झाला. काही नाही, उद्या मला वर्कशॉपमध्ये जायचं आहे 9 वाजता. सो डोंट वरी, कारण सकाळी उठून तरी काही फायदा नाही. आपण 9 वाजता जाऊ. आज काही सांगायचं आहे? आज तर काही सांगायचं नाही खास. म्हणजे या दाढी वाढवली मी थोडीशी. मला या सोमवारपर्यंत म्हणजे 27 तारखेपर्यंत मला जे सारे असाइनमेंट आणि प्रोजेक्ट वगैरे कम्प्लीट करून घ्यायचे आहे. मी जसा टाइम भेटला तसा करून राहिलो आहे. 3 प्रोजेक्ट दिलेले आहे. हायड्रॉलिक मशीन, मेकॅनिक्स ऑफ मटेरियल अँड मशीनिंग प्रोसेस. सो आय होप करू शकतो मी. आज बॅडीचा वाढदिवस होता आणि मी फक्त त्याला विश केलं राव, बाकी काहीच नाही केलं राव. इथे नागपूरला आहे, मी का करू शकतो या. आता मी वर्धेला असतो तर चांगली पार्टी केली असती, मस्त मजा केली असती. इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली ड्रीमी. मित्र नाही राहत, सो आय जस्ट फील रिअली अलोन. बट एक प्रकारे छोटासा मुवमेंट मी ती बोललो त्याच्यासोबत, सो दॅट फील्स रिअली ग्रेट. ओके, आज काही खास सांगायचं नाही. काय यार, दिवसभर डेली शेड्यूलमध्ये मला नाही का आर्टिफॅक्ट एपिसोड प्रॉपरली रेकॉर्ड करता नाही म्हणून राहिला आहे. कारण मनात तर खूप काही राहते म्हणायचं. बट काय आहे की तिथून आल्यानंतर थोडंसं जेवण केलं, रिलॅक्स होण्यासाठी आपण काही मोबाईल वगैरे छेडलं, लॅपटॉप वगैरे थोडा सुरू केला का मग याच्यामध्ये सारा थोडंसं निघून जाते. आर्टिफॅक्ट एपिसोड इज काइंड ऑफ लाईक अ नॉट प्रायमरी इम्पॉर्टन्स. म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड काइंड ऑफ लाईक अ डुईंग इन एंड ऑफ द डे. आणि आता माझं एंड ऑफ द डे झालं आहे, आता मी झोपणार. सो त्यावेळेस कसं मग झोपण्याचं पण खूप जास्त मूड असते आणि आर्टिफॅक्ट एपिसोड क्लोज करणं पण खूप जास्त मूड असते. त्यामुळे काही खास सांगता आलं. जसं मी टाइम भेटा आणि आर्टिफॅक्ट एपिसोडला बिकम बेटर बनवण्याचा प्रयत्न करण्याचा मेहनत करून राहिलो भाऊ. प्रत्येक गोष्टीसाठी मोठी डेस्टिनी, मोठी मेहनत, राईट.
हे केस राहू दे यार, म्हणजे कसं आहे की थोडे चांगले तर वाटते आणि ठीकठाक वाटते, आणि हे दाढी पण राहू दे. या जस्ट फील्स रिअली ग्रेट. So there is the Maya artifact. Look lovely. Now this is Maya artifact episode number 748. Right now we are at Wardha, Maharashtra, Khaparkheda, Maharashtra. Thank you. Okay. Hello, this is the Maya artifact episode number 749. आजची तारीख आहे 23 मार्च 2000. गाण खाजून राहिलो मी. आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये फर्स्ट टाइम मी गाण खाजून राहिलोय. भाऊ काय आहे की दिवसभर नाही का एवढं धाव होऊन राहिलं ना, बहुत जास्त. रिसेंटली तर बहुतच जास्त होऊन राहिलंय या, कारण सकाळपासून उठलं का ड्युटी मध्ये इकडे पळा तिकडे पळा इकडे पळा. आज ऍक्च्युली काय करत होतं की आज गेट पास बनवायचे होते डी पॉइंट वाल्यांच्या लोकांचे, कारण टेंडर झालाय, ऑर्डर कॉपी पण आली आहे, आणि आता कसं ठेकेदार म्हणे गेट पास बनव म्हणे. सो रिसेंटली मी ते पहिल्यांदा करून आलोय गेट पासचं काम. सो मला कसं पूर्ण विचारू, याला विचार त्याला विचार, इकडे जा तिकडे जा, याच्यामध्ये माझ्या आज एवढ्या चक्रा झाला ना, बहुत जास्त. फर्स्ट टाइम स्टार्टिंग पासून सांग, आज मी सकाळी 8 वाजता नाही गेलो, 9 वाजता गेलो, कारण मला माहित होतं का 8 वाजता गेलो तरी काही फायदा होणार नाही, त्यामुळे 9 वाजता गेलो. 9 वाजता वर्कशॉपमध्ये गेलो. वर्कशॉपमधून ऑर्डर कॉपी घेतली. ऑर्डर कॉपी घेतल्यानंतर मी कुठे गेलो, मी गेलो CHP मध्ये. CHP मध्ये गेल्यानंतर कुठे गेलो होतो त्याच्यानंतर, अरे यार आठवत पण नाही यार, कारण एवढ्या चक्र झाल्या नाही याच्या मधा. CHP आणि वर्कशॉप नंतर 500 एवढे चक्र झाले ना का बहुत जास्त. सो प्रिटी मच मी इकडे तिकडे साला आज माहित नाही कितीचं पेट्रोल खतम करून टाकलं मी. त्याच्यानंतर कसं की दुपारी मामाजीचा फोन आला आणि मामाजी म्हणे की आज थांबून जा म्हणे, म्हणजे प्लांटमध्ये जेवण करून घे म्हणे. सो मग मामाजीने असं म्हणलं ओके ठीक आहे. बट त्याच्यानंतर प्लांटमध्ये जेवण करतो म्हणलं तर काइंड ऑफ लाईक उन्हाचे दिवस भाऊ, म्हणजे मी थोडं एक्सायटेड पण होतो. बट आज कसं प्लांट पण सुरू झालाय आणि जे कुलिंग टॉवरचे थंड पाणी आहे ते आता टर्न्स टू गरम पाणी, आणि मग ते गरम पाणी टर्न्स टू गरम वाफा, आणि गरम वाफा प्लस उन्हाळ्याचे दिवस मेक्स मी रिअली क्रीपी, आणि इतकी इरिटेटिंग वाटत होतं ते ऊन बहुत जास्त. बट एक चांगली गोष्ट झाली यार आज या, त्यामुळेच मी नाही का आज आर्टिफॅक्ट एपिसोड एक युनिक पद्धतीनं बनवण्याचा प्रयत्न केला आहे. वाय ते सांगतो. पण आज एक चांगली गोष्ट झाली. कोणती की आज मी देवेंद्र भाऊ आपले पटेलजी जे माझे साईट इन्चार्ज आहे त्यांच्यासोबत भेटलो. त्यांना माहित आहे का मी जॉब हंटिंग करत आहे इकडे तिकडे. सो त्यांनी मला एक सजेशन दिलं की दिल्लीला इंटरव्ह्यू आहे म्हणे पतंजलीचं. ते पतंजली प्रॉडक्ट नाही का रे, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक दवा. ते पतंजली याच्यामध्ये ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये इंजिनियर्सची गरज आहे. सो त्यांना काही स्पेशल रिक्वायरमेंट नाही, त्यांना जस्ट एक्सपिरियन्स पर्सन पाहिजे.
सो त्यांनी मला एक प्रकारे सजेस्ट केलं का दिल्लीमध्ये चालला इंटरव्ह्यू घेऊ. मी म्हणलं ओके म्हणलं, पण पहिले मी थोडंसं त्या मॅडमसोबत बोलतो म्हणलं. तर त्या म्हणजे पटेलजीनीच तो नंबर दिला. मग मी फोन लावला, त्या एजन्सीला फोन लावला आणि म्हणलं की मग त्यांनी मला सांगितलं की 5 एप्रिलपर्यंत तुम्ही या म्हणे दिल्लीला, इंटरव्ह्यू आहे म्हणे. आणि सोबत सिक्युरिटी डिपॉझिट, कोणता सिक्युरिटी डिपॉझिट नाही, बाय ओन तुम्ही स्वतःचा खर्च करून तुम्ही स्वतः या आणि तिथे जे काही इंटरव्ह्यू फेस करा. फेस झालं, सिलेक्शन झालं तर त्याच्यानंतर तुम्ही 2,000 रुपये भरायचे आहे. त्याच्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर, जर तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुम्ही तिथूनच वापस. सिलेक्शन झाल्यानंतर, कॉल लेटर भेटल्यानंतरच तुम्हाला 2,000 रुपये भरावे लागेल. त्याच्यानंतर ते त्यांचे काहीतरी युनिफॉर्मसाठी काही ना काहीतरी खर्च वगैरे ते मागून राहिले. सो मी म्हणलं ठीक आहे, म्हणजे फर्जीपणा तर कुठं दिसून न राहिलाय. प्लस मग मी काय गुगलवर सर्च केलं, पटेलजीनी पण केलं, मी पण सर्च केलं. कारण रिसेंटली नाही का असे फर्जी जणांचे नाही का खूप जणांचे कॉल वगैरे ते आणि याचे नोटीस पण येते, कॉल लेटर पण येते. तर अशा वेळेस नाही का चेक करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मी काफी इन्स्पेक्शन केलं पतंजली प्रॉडक्टबद्दल, त्यांच्या रिक्रुटमेंट साईट्सबद्दल खूप सारं जाणून घेतलं आणि असा कोणताचा फर्जीपणा वगैरे मला दिसला नाही. सो प्रॉब्लेम एक आहे की ह्या जो इंटरव्ह्यू आहे हा आहे दिल्लीला. तिथे जॉब लोकेशन पण दिली आहे मुंबई, नाशिक, पुणा, नागपूर, महाराष्ट्रातले सगळे डिस्ट्रिक्ट नाही, मोस्टली मेन डिस्ट्रिक्टलाच जिथे महानगरपालिका आहे त्याच डिस्ट्रिक्टला कोइन्साइड केला. सो मी त्यांना म्हणलं की मुंबई भेटू शकते का? हो म्हणे भेटू शकते म्हणे. सो त्याच्यानंतर काय झालं की मी जस्ट काफी एक्सायटेड झालो. यापुढे अजूनपर्यंत कन्फर्म नव्हतं का जायचं का नाही जायचं. संध्याकाळ होत नाही जोपर्यंत मी पूर्ण गेट पास वगैरेचं पूर्ण काम केलं. आणि त्याच्यानंतर मग कसं मला टाइम झाला, म्हणजे 4 वाजता माझं पूर्ण काम खतम झालं. नंतर मग काय करू म्हणलं, कारण वर्कशॉपमध्ये जाऊ शकत नाही, कारण वर्कशॉपमध्ये आज कार्यक्रम होता. ते काहीतरी याचा कार्यक्रम होता. हे बघा, हे पत्रिका पण दिली आहे. काहीतरी लोणारे साहेबांना, त्यांचे नातू आहे, त्यांचा आज 1 वर्षाचा जन्माचा वाढदिवस. सो त्यांच्या घरी तो प्रोग्राम होता. तो वर्कशॉपमध्ये पण नाही जावं लागत होतं. तर मग CHP मध्ये होतो. मग पटेलजी सोबत पुन्हा बोललो की करू का रिझर्वेशन. तर म्हणे करून टाक म्हणे. नाहीतरी मग मी असा पॉइंट आउट केला, भाऊ हे बघ, फोन करायच्या वेळेस त्यांनी मला कोणता असं रजिस्ट्रेशन नंबर वगैरे असं काही विचारलं नाही. त्यांनी मला असंही नाही म्हणलं का तुम्ही या डेटलाच या का त्या डेटला या. एकदम फ्रीली होतं. वरून कोणती सिक्युरिटी डिपॉझिट पण नाही मागून राहिले आहे. तुम्ही बाय ओन खर्च करून या, बाय ओन खर्च करून वापस जा. इट्स डिपेंड ऑन युअर कॉस्ट, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. त्याच्यानंतर कसं की पटेलजी पण सर्वात सोबत आहे, म्हणजे हा नाही का सर्वात मेन क्रुशल फॅक्ट आहे. कारण एवढ्या मोठ्या सिटीमध्ये मी जर एकटा जाईन तर मी लवकर गिव्हअप करेन या छोट्या छोट्या गोष्टीसाठी. आपल्याला राहायला जागा भेटत नाही किंवा आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही किंवा ते खूप दूर आहे वगैरे छोट्या छोट्या गोष्टीसाठी ते का आपण गिव्हअप करून टाकू. बट थँक गॉड का पटेलजी माझ्यासोबत आहे, ते पण दिल्लीला येऊन राहिले आणि मी पण त्यांच्यासोबत दिल्लीला जाईन. सो हा एक मेन क्रुशल फॅक्ट आहे. सो त्यामुळेच मी रिझर्वेशन करून टाकलं आणि मला वाटते का माझं सिलेक्शन झालं पाहिजे या, कारण इट विल बी रिअली गुड. त्याच्यानंतर काय झालं की रिझर्वेशन केलं मी. काहीतरी 975 रुपयेची दुरंतो एक्सप्रेस आहे. 28 तारीख 27 का 28 तारीख भाऊ रिझर्वेशन आहे. पाहून कसं आहे की रिझर्वेशनचं मॅटर आहे ना, थोडंसं आपल्याला सांभाळूनच करावं लागते. केव्हा आहे, काय आहे, कसं जायचं आहे, कोणत्या गाडीने कुठं जायचं आहे, हे सगळं आपण जाणून घ्यायला पाहिजे.
माझा PNR नंबर आहे 4642924222. ट्रेन नंबर आहे 12269 बरोबर आहे. दुरंतो एक्सप्रेस आहे. जनरल कोटा. ट्रान्झॅक्शन ID, टाइम अँड डेट 23 तारखेला हे केलं मी, बुकिंग केलं. स्लीपर कोच फ्रॉम नागपूर. डेट ऑफ जर्नी 27 मार्च टू निजामुद्दीन. बोर्डिंग ॲट नागपूर. डेट ऑफ बोर्डिंग इज 27 मार्च. शेड्यूल डिपार्चर ॲट 27 मार्च 2017 रात्री 9 वाजता. निजामुद्दीन एक्सप्रेस. शेड्यूल अराईव्ह ॲट 28 मार्च 10:30 म्हणजे 10:30 28 तारखेला 10:30 वाजता मी दिल्लीला पोहोचेन. अडल्ट 1. पॅसेंजर मोबाईल नंबर 7378484870. शेड्यूल अराईव्ह ॲट 28 मार्च. ओके ठीक आहे. डिस्टन्स इज 1083 किलोमीटर. सो इट्स टू मच. तिकीट फी आहे 840 रुपये. कॅटरिंग चार्जेस आहे 135 रुपीज. IRCTC सर्व्हिस चार्जेस 00. ट्रॅव्हल इन्शुरन्स प्रीमियम 00. टोटल फेअर आहे 975 रुपीज. पॅसेंजर डिटेल्स सौरभ अवथरे, एज 24, मेल. फूड चॉईस व्हेज. बुकिंग स्टेटस CNF S7 माझी बोगी आहे. 3 नंबरची सीट अप्पर बर्थ आणि कन्फर्म आहे माझं. हे माझी तिकीट आहे IRCTC फ्रॉम नागपूर टू निजामुद्दीन एक्सप्रेस. नागपूर टू निजामुद्दीन या 27 तारीख संध्याकाळी 9 वाजता. सो एवढे पैसे तर भरले मी. आता सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे का आता जायचं कसं, म्हणजे लॉट्स ऑफ क्वेश्चन आहे. मी फर्स्ट टाइम चाललो दिल्लीला. म्हणजे याच्या अगोदर मी गेलो होतो बट खूप लहान होतो तेव्हा मला काहीच माहित नव्हतं का तेव्हा मी कोण होतो आणि काय होतो. आता मी कसं फर्स्ट टाइम दिल्लीला चाललोय. सो इट्स अ रिअली लॉंग जर्नी. इट्स टेक 5 स्टेट म्हणजे 5 राज्य सोडून. राईट. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर रिझर्वेशन केलं. रिझर्वेशन केल्यानंतर मग घरी आलो, तयारी वगैरे केली फटसे. गाडीत बसलो, आपल्या ऑटोकॅड साठी गेलो. ऑटोकॅड मध्ये गेल्यावर नाही का आय जस्ट फील रिअली डिफरंट. या एक प्रकारे डिफरंट फिलिंग मी एक प्रकारे फील केला आज. कोणती फिलिंग हे बघ, मी कसं कोणत्या अपोजिट जेंडर सोबत मी लवकर बोलत नाही. म्हणजे कोणासोबत, म्हणजे माझ्या या लाईफ टाइम स्पॅन मध्ये, म्हणजे आतापर्यंत नियर अबाउट मी 24 वर्षाचा आहे आणि या 24 वर्षामध्ये माझ्यासोबत असा कोणता अपोजिट जेंडर माझ्यासोबत खूप जास्त बोलला नाही. या म्हणजे एखादी मुलगी माझ्यासोबत खूप जास्त बोलली नाही. नथिंग नेव्हर. म्हणजे अपोजिट ज्यांना मी अननोन आहे. आता आई बहीण वगैरे हा सर नाही का ओळखतो, त्यामुळे नाही का यांच्यासमोर मी कधी शाय होत नाही. बट कसं की एक अननोन फिमेल पर्सन जेव्हा माझ्यासोबत बोलत राहते ना, आय जस्ट फील शाय. या आज तसंच झालं. आज क्लासमध्ये गेलो आणि क्लासमध्ये ती मॅडम आहे जे मला ऑटोकॅड शिकवते. त्या मॅडमचं नाव पण नाही माहित, चेहरा माहित आहे. बट या आज कसं 3D स्टार्ट केलंय. म्हणजे आतापर्यंत 2D कसं काफी इझी होतं, मला नाही का समजून घ्यायला काफी प्रिटी इझी होतं. सर्कल काढायचं आहे, सर्कलवर क्लिक करा, सर्कल फटसे काढा, लाईन काढायची लाईन. बट 3D मध्ये एक प्रकारे एन्व्हायरमेंट सगळं वेगळंच आहे. याच्यामध्ये नाही का तुम्हाला शॉर्टकटच वापरावं लागेल, तेव्हा तुम्ही एक प्रकारे डिझायर्ड अचिव्हमेंट क्रिएट करता. ते 3D इज लाईक अ रिअली कॉम्प्लेक्स टू मी. आणि याला हँडल आउट करण्यासाठी नाही का मी काफी चुका करत होतो, बहुत चुका. म्हणजे बेस पॉइंट पाहायचा, लाईन कशी फाडायची, रिजन कसं घ्यायचा, एंटरची बटन, छोट्या छोट्या गोष्टी. आता जस्ट लाईक आता मॅडमनी म्हणलं ठीक आहे आता याला रिजन काढ आणि
याला एक्सक्लूड कर. तर मग आता असं म्हणलं तर आता मला प्रॅक्टिकली काय करायचं आहे, एस्केपची बटन दाबायची, रिजन REG दाबायची, रिजन दाबलं, एंटर केली. आता मग सिलेक्ट कसं करायचं, हे माऊस घे म्हणे आणि आता याला सिलेक्ट कर म्हणे. सो मी काय करत जाऊ, एक बॉडीला सिलेक्ट करत जाऊ, 1 लाईन 2 लाईन 3 लाईन 4 लाईन, स्क्वेअरला सिलेक्ट केलं. पण असं नाही करायचं म्हणे, याला इथून सिलेक्ट करून एक प्रकारे ड्रॅग अँड ड्रॉप कर म्हणे. ड्रॅग अँड ड्रॉप तर मी दाबून ठेवलं करत होतो, चुकलं, दाबून ठेवलं. फिर म्हणे देखो ने अच्छे से देखो ने कैसे किया बोले. म्हणजे या कन्व्हर्सेशन मध्ये मी काफी चुका करत होतो आणि चुका करत त्या मॅडम मला सांगून पण राहिल्या होत्या, छोट्या छोट्या चुका. इथे एंटर दाब, इथे अरे असा क्लिक कर, ऐसे क्लिक करो, स्क्रॉल डाऊन करो, झूम इन करो, झूम डाऊन करो. तर हे असं आहे ना, या साऱ्या गोष्टी झाल्या ना, तर त्यामुळे काय आलं की आय जस्ट फील शाय. म्हणजे मी हसून पण राहिलो होतो, म्हणजे एक प्रकारे माहित नाही अशी कोणती फिलिंग होती, बट आय जस्ट बीइंग शाय. वाय एम बीइंग शाय आय डोंट नो. 24 वर्षाचा झालो आहे आणि मी नाही का एखाद्या अपोजिट फिमेल सोबत मी चांगल्याने इंटरॅक्ट होऊन नाही राहिलो. आय जस्ट बिकेम शाय. सो व्हॉट कुड हॅपन. आपल्याला खूप मोठी मोठी डेस्टिनी अचीव करायचं आणि या मोठ्या मोठ्या डेस्टिनीमध्ये नाही का फिमेल सोबत कॉन्टॅक्ट तर होणारच आहे राव. आणि अशा वेळेस नाही का तुला थोडंसं बोल्ड किंवा स्टेडी बनायचं आहे, थोडं असं एकदम लाजाळू किंवा शायनेस थोडं कमी करायचं आहे. त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर सोनू लोणारेचा फोन आला, म्हणे अरे प्रोग्राम को नहीं आ रहा. मतलब आ रहा बोला, बस थोड़ा सा क्लास खत्म करके फट से 9:30-10 बजे तक आ जाता. तर ठीक आहे. तर मग मी ठरवलं का थोडंसं जाऊ, तोंड दाखवू. थोडंसं इथं पनीरची भाजी होती म्हणून ते मला थोडंसं खायचं होतं, त्यामुळे मी जातो म्हणलं. तर मग मी तिथे गेलो. पुन्हा अवतार माझा खराब होता राव. एक तर वरून एवढी ऊन, ड्युटी, पुरा दिवसभर काम वगैरे करून आल्यानंतर, क्लासेस करून आल्यानंतर कसं हा माझा काफी रिलॅक्सिंग टाइम असतो. इव्हन आर्टिफॅक्ट एपिसोड करण्यासाठी पण मला खूप जास्त त्रास येते. तर याच्यामध्येच नाही का मी समजा तिथे जेवायला जाईन तर मलाच खूप जास्त त्रास येऊन राहिला होता, बहुत जास्त. बट समजा तिथे नाही गेलो तर कसं ठेकेदाराला पण वाईट वाटेल राव. तर मी मला फक्त तोंड दाखव आणि बस येऊन जा वापस. सो मी तिथे गेलो, हार्डली 2 मिनिट पण थांबलो. तिथे गेलो, ठेकेदारासोबत जेवतो म्हणलं. ते म्हणे जेव म्हणे. नंतर गौतम सोबत भेटलो, त्यांना म्हणलं की D-पॉइंटचं गेट पास तयार रेडी झाली आहे, काम सुरू करायचं आहे का. बोले पहिले खाना खा ले बोले, कल देख लेंगे बोले. त्याच्यानंतर दशरथ लोणारे ते पण होते, ते म्हणाय की बॅग काढून घे म्हणे. त्याच्यानंतर मी यांच्यासोबत पण भेटलो, बागडेजी. आणि त्याच्यानंतर या लोकांसोबत भेटलो. म्हणजे या लोकांपास दिसलो मी. म्हणजे एक प्रकारे काय झालं की त्यांना कळते का हा मुलगा आला होता बा, दॅट्स इट, दॅट्स ऑल. जेवला नाही जेवला बस. आणि ऍक्च्युली तिथे गेलो आणि तिथे एवढी गर्दी होती आणि सगळेजण एकदम सूटबूट मध्ये होते, त्यामुळे आय जस्ट फील रिअली अनफिट इन देअर. वरून माझ्यापाशी बॅग पण होती. सो बस निघून आलो वापस. तो डब्बा घेतला आणि आलो. आणि कसं की आता आर्टिफॅक्ट एपिसोड राव, मी जस्ट आलोय, कपडे काढले, हातपाय धुतले आणि पहिले आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो. म्हणलं व्हाय, कारण काल आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता, कारण काल संध्याकाळी करीब 12:30 वाजता वगैरे रेकॉर्ड केला. त्याच्यानंतर कसं आहे की 12:30च्या दरम्यान जे काही होते, म्हणजे इथे घरी आल्यानंतर मग मी मोबाईल छेडीन, लॅपटॉप छेडीन, युट्यूबवर 2-3 व्हिडिओ पाहीन. त्याच्यानंतर काय होते की त्याच्यानंतर आर्टिफॅक्ट एपिसोड करतो ना, तर तेव्हा नाही का जी रिसेंटली जी मेमोरी आहे, जस्ट लाईक आता युट्यूबवर कोणता व्हिडिओ पाहत असलं जे की बहुत अमेझिंग असलं, तर ते व्हिडिओ नाही का माझ्या डोक्यामध्ये खूप घुमत असते. ती गोष्ट एकदम रिसेंटली झाली आहे, त्यामुळे मी ती आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड होते. बट दिवसभर जे काही अमेझिंग गोष्टी होते ते रेकॉर्ड होतच नाही, कारण नाही का त्याला एक प्रकारे टाइम स्पॅन असतो ना, कारण आपला आर्टिफॅक्ट एपिसोड संध्याकाळी होतो. तर मग काय असे की मी ठरवलं की जसा आलो फटसेत कपडे काढायचे, हातपाय धुवायचे, जेवण नाही करायचं. आर्टिफॅक्ट एपिसोड झाल्यानंतर जेवण करायचं.
सो मी तेच करून राहिलो आहे. आज 8वा एपिसोड सगळं सांगितलं, कारण आज थोडेसे इम्पॉर्टंट टॉपिक पण होते सांगायचे, स्पेशली दिल्लीला जायचं आहे. सो या बहुत थकलो यार मी, बहुत जास्त. जेवण करतो झोपतो. So this is the My Artifact episode number 749. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you.